नमस्कार. IPL विचारसंहिता आता सुरू झालेली आहे. IPL आजपासून सुरू होत आहे 22 मार्च 2024ला आणि ती विचारसंहिता म्हणजे त्याबद्दलचे विचार काय काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आता आपण आहोत मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदर बॉल क्रिकेटची पंढरी असं आपण म्हणलं तरी चालू शकतो. आणि लेदर बॉल क्रिकेट ज्या आपण ह्या बोर्डिंग ग्राउंडवर असताना टोपिवली हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवर असताना इथे आपण मालवण स्पोर्ट्स क्लबचे आपण बघू शकतो. इथे पदाधिकारी आहेत, खेळाडू आहेत, सदस्य आहेत आणि दरम्यान एक स्पर्धा सुरू असल्यामुळे ते आता पूर्णपणे दिवसभर त्याच्यात व्यस्त होते. त्यानंतर आपण आता IPLच्या संदर्भात त्यांच्याशी काही गोष्टी विचारसंहितेमार्फत काही आपण गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वांचं आपली सिंधू नगरी न्यूजवर स्वागत आहे. सुशील शेडगे आहेत आपल्यासोबत. सुशीलजी, IPL 2024 स्पर्धा सुरू होते आजपासून. मालवण स्पोर्ट्स क्लबसुद्धा विविध उपक्रमांमध्ये आता आपण पाहतोय आहेत. IPL विषयी तुम्ही यंदाच्या IPL विषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर सांगावं. IPL विषयी बोलायचं तर खूप उत्सुकता आहे. यावर्षी बरेच प्लेयर अदलाबदली झाले आहेत, एक दुसऱ्या टीमीत गेले आहेत आणि बरीच उत्सुकता आहे. काय बॅटिंग कोण करणार, बॉलिंग कोण करणार, बरीच उत्सुकता आहे. आता आपण या संदर्भात तांत्रिकतेने नेहमी नितीन कानसे तुमचं नाव घेतलं जाईल. एक स्थिर विचारवादी क्रिकेटच्या बाबतीत आपण म्हणू शकतो, कुशल संघटकसुद्धा आहेत. तर नितीनजी, जेव्हा IPLचा विचार येतो तेव्हा तुम्ही यंदाच्या IPLमध्ये आणि इतर IPLमध्ये काय फरक जाणवतो आहे का? हे बघा, प्रत्येक वर्षी IPLचा उत्साह जो आहे तो दरवर्षी वाढतच चालला आहे. आपण बघतोय क्रिकेट रसिक जो IPLला रिस्पॉन्स देत आहेत त्या पद्धतीने प्रत्येक वर्षी रिस्पॉन्स वाढतो आहे. आणि आम्ही आमच्या ज्या मालवण प्रीमियम लीग जो आहे तो 2020 म्हणजे IPLच्या अगोदर काही सामने आमचे बाकी आहेत. आता फक्त 3 सामने चालू आहे आणि जे वातावरण जे आहे ते आत्ता निर्माण झालेलं आहे IPLसाठी. जे इथे बघायला येतात मॅचेस ते सुद्धा, आणि आमचे चर्चा सर्वांची असते IPLबद्दल. IPLच्या धर्तीवर खेळाडू घडवण्याचा सुद्धा मानस मालवण स्पोर्ट्स क्लबनी यंदा तुम्ही सांगितलेला आहे. येस, की मालवणमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये एकमेव ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे जी मालवण स्पोर्ट क्लब आयोजित करतात आणि हे 7वं वर्ष आहे. आमचा याच्यातून एकच उद्देश आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखादा प्लेयर, त्यांना हा एक चांगला प्लॅटफॉर्म आपण तयार करून देतो की लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी, आणि त्यातून एखादा प्लेयर आपल्या जिल्ह्याचा पुढे जावा आणि तो IPLमध्ये खेळावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. म्हणून आम्ही सर्वजण ही मेहनत घेतो आहे. खूप छान आहे. त्याच्यानंतर तेजस लुडबे आहेत आपल्यासोबत. तेजस, जेव्हा तुम्ही आता सामाजिक विविध घटकांचा विचार करताना सुद्धा जेव्हा IPLकडे बघितलं जातं तेव्हा आता यंदाच्या IPLला मिळणारा उत्साह किंवा प्रतिसाद हा एरवीपेक्षा जास्ती तुम्हाला जाणवतो का? विविध सामाजिक माध्यमांवर तुम्ही सुद्धा कार्यरत असता म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. उत्साह जरा कमी जाणवतो आहे, कारण प्रत्येक टीम्सचे जे कॅप्टन होते ओरिजिनल, म्हणजे जशी चेन्नई म्हटल्यानंतर MS धोनी यायचा, रोहित शर्मा म्हटल्यानंतर मुंबई इंडियन्स यायची, विराट कोहली म्हटल्यानंतर RCB यायची. पण आता तसे सगळे कॅप्टन राहिले नाही, तर फॅन्स कुठेतरी थोडेसे नाराज आहेत त्या गोष्टीसाठी. पण काय क्रिकेट आहे, सगळे बघणारच आहे. म्हणजे फॅन्स आता मी तुम्हाला मुद्दाम राहुल परुळेकर यांच्याशी आपण बोलूया. कारण आता जर तुम्ही विचार केला, जसा मगाशी कांसे यांनी सांगितलं की आपल्याला पुढच्या स्तरावर क्रिकेटपटू घडवायचे, तर त्या प्रोसेसमध्ये गेली जवळपास 15 ते 16 वर्ष असणारा एक युवक म्हणजे राहुल परुळेकर आहेत. याच मैदानातून त्यांचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. त्याचसोबत मुंबईचं क्रिकेट राहुल जेव्हा तुम्ही बघता तेव्हा IPLसाठी म्हणून वेगळी तयारी अशी कुठे लहानपणापासून वगैरे सुरू असते? कारण काय क्रिकेटसाठी वेगळी तयारी हा एक भाग पूर्वी होता. मग आता निव्वळ IPL खेळणारे काही खेळाडू आहेत, मग त्यांची तयारी तशी बघून तशी काही वेगळी तयारी तुम्ही जाणवली का तुम्हाला बाकीच्या ठिकाणी? डेफिनेटली. आता मुंबई इंडियन्स जी आपली टीम आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची टीम आहे, ती MI ज्युनियर्स एक इंटर स्कूल टुर्नामेंट ही त्यांची आता गेले 5 वर्ष चालू आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या 2 वर्ष आधीपासून 2017-18 पासून त्यांची ती चालू आहे त्यांची. तर ते दरवर्षी लॉकडाऊन झाल्यापासून किंवा लॉकडाऊनच्या आधीपासून पण ते टुर्नामेंट घेत आहेत. आणि ती 40 ओव्हर्सची टुर्नामेंट असते. आणि जे ते प्लेयर्स सिलेक्ट करतात त्यानंतर त्यांना घणसोली, जिथे यांचं MIचं जिओ गार्डन आहे, तिथे त्यांना प्रॅक्टिस दिली जाते, त्यांना तिथे रूट केलं जातं आणि मग त्यांना ते आपले सिलेक्शन करून घेतात. म्हणजे ऑप्शनमध्ये नाव घालून त्यांना ते घेतात. म्हणजे अर्जुन तेंडुलकर म्हणा किंवा बाकी जे प्लेयर्स होते, तो रसिक सलाम म्हणून एक होता जो बॅन झाला होता, तो पण MI ज्युनियर्स खेळूनच आला आहे. असं
यंदा एक नाव वैभववाडीजवळील शिडवणे म्हणून गाव आहे, तिथून नर त्या एकनाथ नर यांचा मुलगा वाटतं तो, त्यांनीसुद्धा ती स्पर्धा गाजवली यंदाची. आता मी एक खेळाडू म्हणून आणखीन एक विचार करताना तुझी स्वतःची टीम ही कोणती आहे? आता मी सर्वांनाच तो प्रश्न विचारेन की IPL 2024 किंवा IPLसाठी एक आधी मगाशी एक जो मुद्दा मांडलेला होता तेजसने की आता कप्तान बदललेले आहेत, त्यामुळे कदाचित टीमसुद्धा आपली बदलण्याचा किंवा काही जण तटस्थ झाला आहे का? नाही, माझी टीम तशी सांगायला गेली तर पहिल्या सीझनपासून मुंबई इंडियन्सच आहे. पण एक खरं मनापासून एक धोनीला खेळताना बघायची पण वेगळीच इच्छा असते आमची, आणि वर्षातून एकदाच आम्ही त्याला बघतो. सो कुठेतरी असं वाटतं की CSK पण चांगलं करू दे, धोनी एकदा फायनल खेळू दे, परत ट्रॉफी जिंकू दे असं. इथे धोनीच्या बद्दलचं प्रेम. आणि आता आपण कुणाल खानोलकर यांच्याकडे येऊया की कुणाल खानोलकर हे सुद्धा विविध स्तरातून क्रिकेटशी सुद्धा जोडलेल्या विविध स्तरावर सुद्धा ते कार्यरत असतात. कुणाल, तुमची टीम कोणती आहे आणि का? CSK धोनी. धोनी हा फॅक्टर आहे. सुशीलजी, तुमची टीम कोणती आहे यंदा? माझी पण धोनीच फेमस आहे, पण मी IPL बघताना इंडियन बॉलर आणि इंडियन बॅट्समन चांगली बॅटिंग करतील त्यांनी करावं असं मला वाटतं, आणि त्यांची बॅटिंग व्हावी असे मला नेहमी IPLमध्ये वाटत होतं. टीम कुठची फेमस नाही, पण धोनीच्या बाजूने असतो मी. आणि ते शेवटचं वर्ष आहे धोनीचं, त्यामुळे आणखीन काही भावना आहेत का? नाही, यावर्षी पण त्यानेच फायनल मारावी अशी माझी इच्छा आहे. तेजस, तुझी टीम? माझी टीम मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा आहे म्हणून फक्त, बाकी नाही. आपल्याबरोबर गौरव लुडवे आहेत. गौरव, तुझी टीम. स्वतः तू एक मी सांगू इच्छितो की काही तू परदेश दौरेसुद्धा केलेले आहेस क्रिकेटच्या अंतर्गत, मग त्या ह्यांनी अनुषंगाने यंदा तुझी टीम कोणती आहे? माझी फर्स्ट सीझनपासून मुंबई इंडियन्स, पहिल्या सीझनपासून ते आतापर्यंत लास्ट सीझनपर्यंत मुंबई इंडियन्सच असणार आहे. कप्तानाचा बदल यावेळी म्हणजे आपण झालेला खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या जुनाच आहे मुंबईसाठी, पण यावेळी त्याच्या कप्तानीमध्ये काही वेगळं जाणवेल का? नक्कीच जाणवेल, कारण की यंग कॅप्टन आहे तो. रोहित शर्मा कॅप्टन ॲज अ प्लेअर मला खूप आवडतो प्लेअर म्हणून, पण नवीन कॅप्टन म्हणून त्याला संधी दिली आहे टीमने, तरी माझी शेवटपर्यंत टीम मुंबई इंडियन्सच असणार आहे. कानसे, तुमच्यासाठी कोणती असेल? डायट फॅन ऑफ मुंबई इंडियन्स. हां. आणि आता आपण साऊथ मालवण दांडी इथून जाणून घेऊया, खास करून कोणती टीम यावर्षी तू 2024ला तुझ्यासाठी आहे आवडती? पहिल्यापासून मुंबई इंडियन्स. रोहित शर्मा ज्या टीम खेळतात ती टीम माझी. हां, तुम्हाला काय वाटतं? माझी पण मुंबई इंडियन्स टीम आहे, रोहित शर्माचा मोठा फॅन. मुंबई इंडियन्स आता आपण बघितलं तर आणखीन एक आता महाराष्ट्राचा विचार करता चेन्नई सुपर किंग्सला आता आपण थोडंसं जोडले जातो आहे. ते ऋतुराज गायकवाडच्या कप्तानशिप, म्हणजे धोनीनी त्याच्याकडे कप्तानशिप दिलेली आहे, त्याबद्दल आता मी मुद्दाम राहुल तुला विचारतो की यावेळी ऋतुराज गायकवाडला तू जवळून बघितलेलं सुद्धा आहेस कधी खेळताना, त्यामुळे चेन्नईमध्ये त्याच्या आता कप्तानशिपचा का अजूनही धोनीचाच प्रभाव राहील असं तुला वाटतं? नाही, एक चेंज पण पाहिजे. तर अचानक धोनी सोडून गेला नेक्स्ट इयर, तर आतापासून तो धोनीच्या अंडर पण खूप चांगलं शिकू शकतो. एक धोनी त्याला गाईड करू शकतो. नेक्स्ट इयर जर धोनीने आधी रिटायरमेंट घेतली, मग त्याला गाईड करायला कोणी नसेल, तर त्याला एक ते बेनिफिट आहे की धोनीकडून त्याला खूप गोष्टी शिकायला मिळतील, आणि डिसिजन मेकिंग त्याचं चांगलं होईल धोनीच्या अंडर राहून, असं मला वाटतं. तुम्हा सर्वांचा तुम्ही वेळ दिलात आता व्यस्ततेमधून, तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि 2024 IPL आपण पाहतच राहू, आणि 2 दिवसातच आपला ज्या अंतिम मालवण स्पोर्ट्स क्लबच्या ज्या स्पर्धेचा आपला अंतिम सामना आहे त्याची तयारी आहे, किंवा उद्याची सेमीफायनल, त्या सर्वासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर आता आपण होतो क्रिकेट विचारसंहिता, IPL विचारसंहिता 2024च्या या आपण पहिल्या भागामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे, आणि 2024च्या IPLच्या संदर्भातली जी मतं आहे ती मालवण स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंकडून, पदाधिकाऱ्यांकडून, सदस्यांकडून आपण जाणून घेतलेली आहेत. सुयोग पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण.